कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Radha Damodar Radha Damodar Radhe. Jaya Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jai Vrindavan Dham. Jaya Krishna Balaram, Krishna Balaram, Krishna Balaram, Jai Vrindavan Dham. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. Jaya Jaya Gurudev, 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 Jaya Jaya Gurudev, Jaya Jaya Gurudev. Nitai Ghosh Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Ghosh Hari Bol, Nitai Ghosh Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Ghosh Hari Bol. कलियुग पावन श्री नाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर भगवान की जय। ग्रंथराज भागवत महापुराण की जय। जगत गुरु श्री प्रभुपाद की जय। समवेत गौश भक्त वृंद की जय। निताई गौश प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। पुनः स्वागत आहे आजच्या भगवत कथेमध्ये। आपण श्रीमद भागवताचा पहिला संघ वाचतोय। अध्याय 2, अध्यायाचं नाव आहे दिव्यत्व आणि दिव्य सेवा आणि श्लोक संख्या आपण आज घेतोय 13 आणि 14। माझ्या वाई म्हणा अता पुंभीर द्विजश्रेष्ठा अतः पुंभीर द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः वर्णाश्रम विभागशः स्वानुष्ठितस्य धर्मस्य स्वानुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिः हरितोषणम् संसिद्धिः हरितोषणम् अतः पुंभीर द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वानुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिः हरितोषणम्। अतः पुंभीर्द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः
सानुशिष्टस्य धर्मस्य सानुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम् संसिद्धिर्हरितोषणम्। अथ द्विजश्रेष्ठा अतः द्विजश्रेष्ठा वर्णाश्रमविभागशः स्वानुतिष्ठस्य धर्मस्य सिद्धिः संसिद्धिर्हरितोषणम्। संसिद्धिर्हरितोषणम्। शब्दार्थ अतः म्हणून पुंभिः मनुष्यांनी द्विजश्रेष्ठाः हे द्विजश्रेष्ठांनो जे 88,000 ऋषीमुनी जमलेले आहेत ज्ञानेश्वरामध्ये त्यांना संबोधन केलंय सुत गोसावी की सर्व महान वैष्णव किंवा ब्राह्मण आहेत वर्णाश्रम विभागशः आपापल्या वर्णाश्रमानुसार सनुष्ठस्य आपली सुनिश्चित कर्तव्यांची धर्माची संसिद्धी परिपूर्णता हरितोषणम भगवंताची प्रसन्नता अनुवादात अनुवाद हे द्विजश्रेष्ठ ब्राह्मणांना म्हणून असे निश्चित केले आहे की भगवंतांना संतुष्ट करणे हाच वर्णाश्रमाचा मुख्य उद्देश आहे आणि असे केल्याने मनुष्याला जीवनातील सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त करता येते। तात्पर्य संपूर्ण विश्वातील मानव समाज हा 4 वर्ण आणि 4 आश्रम यामध्ये विभागला आहे। ही 4 वर्ण म्हणजे आपण जे म्हणतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्यांचं व्याख्या केली आहे। ब्राह्मण कोण आहे? बुद्धिजीवी वर्ग। क्षत्रिय कोण आहे? सैनिक वर्ग। वैश्य कोण आहे? उत्पादन करणारा वर्ग। आणि चौथा शूद्र तो कोण आहे? श्रमजीवी वर्ग, लेबर क्लास, एम्प्लॉईज। हे वर्ण त्या मनुष्यांच्या कर्माप्रमाणे आणि गुणयोग्यतेप्रमाणे विभागले आहेत। जन्माहून नाही तसेच जीवनाचे 4 आश्रम आहेत: ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि भक्तिमय जीवन किंवा संन्यासाश्रम। मानव समाजाच्या सर्वोत्तम हितासाठी जीवनाची अशी विभागणी केली पाहिजे, अन्यथा कोणतीच सामाजिक संस्था निरोगी स्थितीमध्ये वाढू शकत नाही। वर सांगितलेल्या प्रत्येक विभागाच्या जीवन पद्धतीचे उद्दिष्ट भगवंतांना प्रसन्न करणे हेच असले पाहिजे। मानव समाजाच्या रचनेचे हे संस्था प्रधान कार्य वर्णाश्रम धर्म या नावाने ओळखले जाते, कारण सुसंस्कृत जीवनासाठी ही पद्धती अगदी स्वाभाविक आहे। मनुष्याला परमसत्याचा अनुभव देण्यासाठीच वर्णाश्रम पद्धतीची रचना केली आहे। अशा एका विभागाचे दुसऱ्या विभागावर कृत्रिम वर्चस्व व्हावे यासाठी समाज व्यवस्था नाही, परमसत्याचा अनुभव घेणे हेच त्याचा उद्देश आहे। हे उद्दिष्ट इंद्रिय तृप्तीत अतिशय आसक्ती असेल तर साध्य होत नाही। या पूर्वी सांगितल्याप्रमाणे वर्णाश्रम संस्थेचे अंतिम उद्दिष्ट भगवंतांना संतुष्ट करणे हे नसेल तर स्वार्थी लोक दुर्बळ घटकांवर सत्ता गाजवण्यासाठी तिचा उपयोग घेतात। कलयुक्त कलियुगामध्ये ही कृत्रिम वर्चस्व सतत चालू असते, परंतु सुद्धा लोकांना चांगले माहीत असते की वर्ण आणि आश्रम यांचे जे विभाग केले आहेत ते सामाजिक व्यवहार सुव्यवस्थित चालावेत, उच्च विचारसरणीचा विकास व्हावा आणि आध्यात्मिक अनुभूती व्हावी यासाठी आहे। वर्णाश्रम संस्थेतील अन्य कोणतेही प्रयोजन नाही। पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना संतुष्ट करण्यामध्येच वर्णाश्रम धर्माची सर्वोच्च सिद्धी आहे, हे भागवताचे विधान आहे। म्हणूनच भगवंतांना संतुष्ट करणे हाच जीवनाचा सर्वोच्च हेतू आहे। भगवद्गीताही याचे समर्थन करते। चातुर्वर्णे मया सृष्टम गुणकर्म विभागशः 4:13। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा रामय्यं ददाति स्वपदान्तिकं
वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपरां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिधि नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाय कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिशे नमः नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण पुनः शब्द सागर तिसरा वेळ की भागवत कथा अतिशय सौभाग्याची गोष्ट आहे. आपल्या सर्व व्यथा भागवत कथेने सुटणार दूर होणार. म्हणून जितकं शक्य तितकं भागवत कथेमध्ये आपलं मन लावलं पाहिजे, आपण आलं पाहिजे. जगात कथा चालूच आहे, अनेक कथा चालू आहेत, पण भागवत कथा ही सर्वात महान आहे आणि त्याच्याशी आपला संबंध आहे. जीवाचा संबंध भागवत कथेशी आहे, भगवंताशी आहे. म्हणून आपलं कल्याण त्याच्यामध्ये संबंध जे आम्ही म्हणतोय तो कायमचा संबंध आहे, नित्य संबंध आहे. या जगातील आपला संबंध जो आहे हा थोड्या दिवसाचा आहे, हे पण चांगलं आहे. थोड्या दिवसाचा संबंध, नित्य संबंध याच्यामध्ये खूप फरक आहे. त्याला हे समजतं तो व्यक्ती सावधान होतो आणि जास्त पुढे अडकत नाही या जगामध्ये, जास्त चिंता पण ठेवत नाही, आसक्ती पण ठेवत नाही. त्याला माहिती आहे की थोडे दिवस आहेत, एवढं मान्य केलं पाहिजे. आपण ज्या मान्य कशत नाही की कोणतीही गोष्ट जी थोडे दिवस आहे आपल्याला त्याची आसक्ती आणि मग चिंता व्हायला पुढे काय होईल पुढे काय होईल, जे अनिश्चित आहे. त्या जगाचा स्वभाव आहे अनिश्चितता. पण आपण अपेक्षा ठेवून असतो की असं व्हायला पाहिजे आणि मग आपण ते होत नाही तर आपण दुःख करतो. तर इथं जे सांगितलं आहे सुत गोस्वामींनी की सर्व जे वर्णाश्रम आहे त्यांचा जो मूल उद्देश आहे ती भगवंताची संतुष्टी आहे. संसिद्धी ही हरितोषण, संतोष, भगवंताचा संतोष व्हायला पाहिजे. का ते स्वामी, ते मालक आहेत, ते जगाचे स्रोत आहे, जगाचे नियंत्रक आहेत किंवा भोक्ता पण आहे, परमभोक्ता. भोक्ता गीता सांग सर्व लोक महेश्वर सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती पृच्छति. गीतेमध्ये जो श्लोक सांगितला भगवंतांनी 5व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक 29 की ते परमभोक्ता आहेत. का ते सर्व सृष्टीचे उगम पण आहे, स्रोत पण आहे. पण आपण जेव्हा स्वतः भगवंताची जागा घेण्याचा विचार करतो तेव्हा मग मला संतोष भेटला पाहिजे, मला संतुष्टी व्हायला पाहिजे किंवा मला समाधान भेटलं पाहिजे, आनंद भेटला पाहिजे, असं आपण वेगळी इच्छा ठेवतो. हे जाणत नाही की ते भगवंतांना देण्यामध्ये आपल्याला भेटणार नाही. भगवंतांना न देता कोणत्याच जीवाला सुख समाधान शांतीचा अनुभव होऊ शकत नाही. हे सिद्धांत आहे, तत्व आहे, ते आपल्याला समजत नाही.
का आपली जी भावना आहे ती दूषित झाली. मालक होण्याच्या भावना इच्छा नाही. इच्छा द्वेष समुद्रेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे अंती परंतपः. 7व्या अध्यायाचा 27वा श्लोक आहे गीतेमध्ये. भगवंतांनी स्पष्ट सांगितलं की जीवाचं पतन भगवंतामातून का होतं. इच्छा, चुकीची इच्छा, दूषित इच्छा की मला स्वामी व्हायचं आहे, मला मालक व्हायचं आहे. आणि तीच एक दूषित भावना जीवाचं दुर्भाग्य बनवते. जो जीव भाग्यवान आहे, भगवंताचा आहे, तो अभागा बनतो. भगवंतांपासून तो दूर होतो त्याच्या ह्या चुकीच्या इच्छेमुळे. जर भगवंताजवळ यायचं आहे, भगवंताचा जो आपला संबंध आहे तो स्थापित व्हायचा आहे, तरी दूषित इच्छा आपण शुद्ध केली पाहिजे. आणि ती शुद्ध इच्छा म्हणजे काय? सेवेची इच्छा, की भगवंताची सेवा. आपण तर जगाची सेवा करतोच आहे. या देहाची आपण सेवा करतो, समाजाची करतो, कुटुंबाची करतो, हाडामासाच्या अवयवांची सेवा करतो. पण भगवंताची सेवा न केल्यामुळे त्या आत्म्याला या सगळ्या सेवामधून असं कायमस्वरूपी समाधान मिळत नाही, आनंद मिळत नाही. क्षणिक आनंद जो केवळ आपली जी तृष्णा आहे किंवा आपली जी इच्छा आहे, भौतिक इच्छा, ती अजून वाढवतो. आपली भौतिक भूक अजून वाढते या क्षणिक सुखामुळे. पण जेव्हा आपण जाणू की वास्तविक जे सुख आहे ते नित्य असलं पाहिजे, कायमस्वरूपी असलं पाहिजे, आणि ते ह्या जगातल्या कोणत्या गोष्टीवर अवलंबून नाही पाहिजे. हे जगात सर्व काही अशाश्वत आहे, अनिश्चित आहे आणि दुःखालय आहे. ज्या देहाला आपण सदैव आपलं आपलं म्हणून सांभाळतो, त्याला वेळ देतो, तो देह सदैव आपल्याला काही यातना देत असतो, दुःख देत असतो. या देहाला काही दुःखच असतं का? आपला अनुभव आहे जन्मापासून किंवा 9 महिने आपण ज्या आईच्या गर्भात असतो तेव्हापासून या जीवाला या देहामुळे यातनाच मिळते. पण मायेच्या प्रभावामुळे आपण समजतो की हा देह मला सुख देईल किंवा सुख देतो, मला खाऊन पिऊन हा देह मला सुख देतो, असा आपला चुकीचा समज आहे. आत्म्याला ह्या जगाच्या कोणत्याच भोजनाची आवश्यकता नाही. आत्मा हा स्वयं पूर्ण आहे, भगवंताचा अंश असल्याने ह्या जगातल्या कोणत्याच गोष्टीची आत्म्याला आवश्यकता पण नाही, त्याची गरज नाही. आत्मा हा स्वतंत्र आणि संपूर्ण आहे भगवंताच्या सोबत. पण जेव्हा हा आत्मा भगवंताशी आपला संबंध तोडतो किंवा सोडतो, विसरतो, तेव्हा मग हा आत्मा अतिशय दुर्बल होतो किंवा तो अपूर्ण होतो. त्याला या जगातलं सर्व काही असून सुद्धा अपूर्णता अनुभवायला आहे. अपूर्णता, काहीतरी कमी आहे, आणि ते कमी तर भगवंताच्या संबंधाची कमी आहे. आणि म्हणून तो म्हटलंय की आपले काही वर्ण असतील, कोणी ब्राह्मण बुद्धिजीवी असेल, कोणी क्षत्रिय असेल, सैनिक वर्ग असेल, कोणी वैश्य वर्ग, व्यापारी वर्ग किंवा शेती उत्पादन करणाऱ्या, शेतीमाल उत्पादन करणाऱ्या वर्ग, गोरक्षण करणाऱ्या वैश्य समाज, किंवा कोणी लेबर क्लास असेल, श्रमजीवी जे ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये कामाला जातात, दुकानामध्ये श्रमजीवी, कोणताही वर्ण असू द्या, किंवा आश्रम ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यास, कोणताही असू द्या, ते महत्वाचं नाही आहे. आपण ज्या स्थितीमध्ये आहोत, आपली जी योग्यता आहे, आपली जी क्षमता आहे, त्यानुसार आपण जीवनाची संपूर्णता, सर्वोच्च ध्येय मिळवू शकतो. या श्लोकावरून सिद्ध होतं की जर भाव आपला भगवंतांना आनंदने आहे, भगवंतांची प्रसन्नता हा आपला भाव असेल, हेतू असेल, तर आपलं जीवन हे धन्य होऊ शकतं, सफल होऊ शकतं. इथं हा संदेश मिळतो. सुरस्वामी म्हटलंय, अतः पुंभीर द्विजश्रेष्ठः वर्णाश्रम विभागशः स्वनुष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिः हेतोषणम्. आपल्या धर्माचं पालन त्याने होईल आणि त्याने भगवंत प्रसन्न होतील. ज्या भगवंत प्रसन्न होतील त्या आपल्या जीवाला सुद्धा शाश्वत असं समाधान मिळू शकतं. इतर प्रभावांनी तात्पर्यामध्ये कलियुगाची समस्या आहे
की एक वर्ण एक आश्रम दुसऱ्या वर्ण आश्रमावर आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतो किंवा दुसऱ्यांचा शोषण करण्याचा प्रयत्न करतो आपल्या भौतिक सुखासाठी किंवा भौतिक उद्दिष्टासाठी. ते कलियुगाचं लक्षण आहे. आणि बघितलं गेलं की या जगामध्ये जेव्हा जीवाची दूषित भावना आहे, मालक होण्याची भावना आहे, ते स्वाभाविकपणे हे बघायला मिळतं की केवळ एक वर्ण दुसरा वर्ण नाही, तर एकाच कुटुंबामध्ये समजा 5 भाऊ असतील त्यात पण हे बघायला मिळतं. एकाच ऑफिसमध्ये 5 लोक असतील त्यातही बघायला मिळतं. प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतं. काहींना असं वाटतं फक्त ब्राह्मण लोकांनी शोषण केलं असं नाही. जे कोणी असतील शूद्र समाज सुद्धा त्यासुद्धा जो बलवान असेल त्याने जे अशक्त असेल त्यांचं शोषण केलं. ते जगाचा स्वभाव आहे की हे सदैव बघायला मिळतं कमी जास्त प्रमाणामध्ये. पण याचा जर नाश व्हायचा आहे किंवा ह्याचं जर समाजाला सोडायची आहे त्याला उपाय केवळ भगवंतांशी आपला संबंध जाणणे हा आहे. कारण आणि याचं कारण हे पण आहे की समाजात लोक समजतात की जी व्यवस्था आहे वर्ण व्यवस्था किंवा आश्रम व्यवस्था ही जन्माने सिद्ध होते हे चुकीचं आहे. गीतेमध्ये स्पष्ट म्हटलं भगवंतांनी चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभागश. गुण आणि कर्मांनी ही विभागणी केली आहे. असं कधी होत नाही की केवळ जन्माने कोणी वकील होईल, जन्माने केवळ डॉक्टर होईल असं होत नाही. त्या व्यक्तीमध्ये गुण असले पाहिजे, त्याचं कर्म केलं पाहिजे. कोणी रिक्षा चालवतोय तर ब्राह्मण नाही. जन्म घेतलाच ब्राह्मण कुळामध्ये, पण जर रिक्षा चालवतोय तर ब्राह्मण नाही. तो श्रमजीवी, तो श्रम करतो, कष्ट घेतो. तर ब्राह्मणाचं लक्षण काय म्हटलं? बुद्धिजीवी, ज्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान आहे, ज्याला भगवंताचं ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, शास्त्रांचा ज्याने अभ्यास केला आहे किंवा त्याला ज्ञान आहे. ब्रह्मज्ञानादी ब्राह्मण, त्याला ब्रह्मज्ञान आहे तो ब्राह्मण आहे. तर आपल्या कर्माने आणि गुणांनी आपलं जे वर्ण आहे किंवा आश्रम निश्चित होतो. आणि शेवटी म्हटलं भगवंत सुत गोस्वामींनी की भागवतात हे विधान जे आहे की आपल्या वर्णाश्रमाची सर्वोच्च सिद्धी ही भगवंतांना संतुष्ट करणे आहे. म्हणून पुढचा श्लोक जो आहे तो काही घेऊया आपण. तस्माद एकेन मनसा म्हणा भगवान सात्वतां पतिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च ध्येयः पूज्यश्च नित्यदा. तस्माद् एकेन मनसा भगवान सात्वतां पतिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च ध्येयः पूज्यश्च नित्यदा. अतिशय महत्वाचा श्लोक आहे भागवत. आपण पुन्हा एकदा म्हणू. तस्माद् एकेन मनसा भगवान सात्वतां पतिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च ध्येयः पूज्यश्च नित्यदा. म्हणा तस्मादेकेन मनसा भगवान सत्वतां पतिः भगवान सात्वतां पतिः श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येयः पूज्या च नित्यदा. पूज्यश्च नित्यदा. तस्मादेकेन मनसा भगवान सत्वतां पतिः भगवान सात्वतां पतिः श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येयः पूज्यश्च नित्यदा. शब्द तस्मात् म्हणून एकेन एकाग्र मनसा मनाने भगवान श्री कृष्ण सात्वतां भक्तांची पती रक्षक श्रोतव्य श्रवण करण्यायोग्य कीर्तितव्यश्च गौरव करण्यायोग्य च
आणि ध्येय ध्यान करण्यायोग्य पूज्य पूजनीय च आणि नित्यता सदैव. अनुवाद तात्पर्य श्रुतोपाल. म्हणून मनुष्याने एकाग्र मनाने भगवंतांविषयी श्रवण कीर्तन आणि चिंतन करावं आणि त्यांचे पूजन करावं. कारण भगवंत भक्तांचे रक्षक आहेत. परमसत्याचा साक्षात्कार हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. म्हणून ते कुठल्याही स्थितीमध्ये प्राप्त करून घ्यावे. उपयुक्त वर्ण आश्रम यापैकी कोणत्याही वर्ण व आश्रमात श्रवण कीर्तन स्मरण आणि पूजन हे 4 प्रक्रिया समान आहेत. जीवनाच्या या प्रक्रियांशिवाय कोणीही जगू शकत नाही. जीवनाच्या या 4 तत्वात जीवांची सर्व कार्ये समाविष्ट आहेत. विशेषतः आधुनिक समाजात सर्व कार्ये कमी जास्त प्रमाणात श्रवण आणि कीर्तन यावर अवलंबून आहे. मोबाईल, टी व्ही किंवा सर्व काही साऊंड सिस्टीम जी आहे ते काय श्रवण आणि कीर्तन चाललं आहे. ते काही एक वर्ग बोलतो, एक वर्ग ऐकतोय. तर हे जगाचं मुख्य लक्षण आहे. कोणताही मनुष्य कोणत्याही सामाजिक स्तरावर असेल आणि त्याचा गौरव खऱ्या व खोट्या पद्धतीने दैनिक वृत्तपत्रात होत असेल तर तो अल्पावधीतच प्रसिद्ध होतो. कधीकधी विशिष्ट पक्षाच्या राजकीय पुढाऱ्याची प्रसिद्धी वर्तमानपत्राच्या प्रचारातून होत असते. अशा रीतीने क्षुल्लक मनुष्याला थोड्याच काळात महत्त्व प्राप्त होते. परंतु अयोग्य व्यक्तीचा खोट्या स्तुतीचा प्रचार कोणत्याही प्रकारे विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा समाजासाठी लाभदायी होऊ शकत नाही. अशा प्रचाराचा तात्पुरता प्रभाव होतो, पण त्या प्रचाराचे नित्य स्थायी परिणाम होत नाही. म्हणून अशी कार्य करणे म्हणजे केवळ काळाचा अपव्यय आहे किंवा काळाचा दुरुपयोग आहे. ज्याने आपल्या समक्ष सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत असे भगवंत हे या स्तुतीसाठी योग्य विषय आहे. तर गुणगान भगवंतांचं व्हायला पाहिजे, कारण त्यांचीच शक्ती या जगामध्ये सर्वत्र आहे, सदैव आहे. भागवताच्या जन्मादी अस्य म्हणजे पहिला श्लोक. या श्लोकामध्ये या सत्य गोष्टीची विस्ताराने चर्चा केली आहे. दुसऱ्याची स्तुती करण्याची किंवा ऐकण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा खरा विषय भगवंत आहे. म्हणून त्यांच्याकडे ती आपण लावली पाहिजे. त्यानेच सुखाचे आगमन होईल. हरे कृष्ण. तर आजचा श्लोक आहे 13 आणि 14 याच्यामध्ये अतिशय स्पष्ट असं संदेश आहे की आपली जी इच्छा आहे कुणाबद्दल ऐकण्याची, कुणाबद्दल बोलण्याची, कुणाबद्दल चिंतन करण्याची किंवा कुणाची पूजा करण्याची, सन्मान करण्याची, त्याचा विषय कोण पाहिजे? भगवंत. कारण ते भगवान आहे. सर्व षड ऐश्वर्यपूर्ण भगवान आहे, सर्व शक्तिमान आणि सर्व जीवांचे परम कल्याणकारी माता पिता भगवंत आहे. म्हणून त्यांचं स्थान हे सर्वांसाठी महान आहे. तर आपण त्यांचं एक मनाने, एक चित्ताने आपण सदैव श्रवण कीर्तन केलं पाहिजे. त्याने आपल्या जीवाचं संपूर्ण समाधान अवश्य होईल असं भागवताचा संदेश आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. पुन्हा तरी प्रश्न असेल काही टीका टिप्पणी असेल तर आपण ती घेऊ शकतो. 2-5 मिनिटं वेळ आपल्याकडे. गुणकर्म विभागाच्या याच्यात पण सांगितलंय आणि भगवद्गीतेत पण सांगितलंय. पण तो मंदिरात अप्लाय कसा होतो आणि भौतिक जीवनामध्ये त्यालाच कसा अप्लाय होतो. यांचा प्रश्न जो आहे की हे 4 वर्ण आणि आश्रम जे आहेत भक्तांसाठी आणि समाजासाठी कसं ते आपण समजू शकतो. तर आपण मंदिराचं बघू आधी. मंदिरामध्ये जे ब्रह्मचारी आहेत पूर्ण वेळ सेवेमध्ये ते आपण समजू शकतो, आणि जे गृहस्थ आहेत
तर हे जे आश्रम आहे ते आपण स्पष्टपणे समजू शकतो. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हे आपल्याला समजू शकतो सहज. पण जे वर्ण आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तर ज्यांना ब्रह्मज्ञान आहे, जे अभ्यासू आहेत, जे बुद्धिजीवी वर्ग आहेत, ज्यांचं कार्य भगवत अर्चना आहे किंवा भगवंताचा संदेश, भगवत कथा आहे, प्रचार आहे, ते ब्राह्मण पूजन, यजन, याजन, पठण पाठन हे जे आपण म्हणतो अर्चन, हे जे मुख्य कार्य आहे ते ब्राह्मणांचे गुण आहे, ब्राह्मणांचे कर्म आहे. पूजन, याजन, यज्ञ, कर्म किंवा अभ्यास, स्वाध्याय आणि अध्यापन, पठण पाठन हे ब्राह्मणाचं कार्य आहे. जे क्षत्रिय आहे त्यांचं व्यवस्थापन, मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन, की जे शासन करणं, सुशासन आपल्या मंदिराचं म्हणा किंवा आपल्या आश्रमाचं या सेंटरचं, त्यामध्ये मग जे काही मॅनेजमेंट आहे सर्व त्याचं नियोजन, त्याचं सर्व मीटिंग, एक्झिक्युशन, ते क्षत्रिय काम आहे. किंवा यासाठी जी व्यवस्था लागते, जसं सरकार जे असतं ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे, प्रशासनामध्ये. तर सरकारला हे जबाबदारी असते की समाजात काय काय आवश्यकता आहे, त्यांच्या काय काय गरज आहे त्या भागवणे, किंवा काही वेळेस त्याच समाजाकडनं टॅक्स घेणे. टॅक्स का लागतो? जर समाजाचं त्या सुशासन व्हायचं आहे किंवा सर्व व्यवस्था बघायची आहे तर धन पाहिजे. तर व्यवस्थापनाचा एक भाग आहे की ज्या भक्तांसाठी आपण सर्व व्यवस्था बनवतोय त्या भक्तांकडून नियमितपणे काही टॅक्स घेणे आणि त्या टॅक्सचा उपयोग त्या सर्वांचं कल्याण कसं होईल, सर्वांचं कसं जीवन महान होईल. बघा, आपल्या एकाच्या धनाने आपण मंदिर बनवू शकत नाही किंवा मंदिर बनवलं तरी सुद्धा तिथं आपण भक्तांना आणू शकत नाही, भक्तांची व्यवस्था घेऊ शकत नाही. कोणाच्या घरी भक्त जमत नाही, पण मंदिरामध्ये सहज भक्त जमतात. न बोलवता भक्त येतात सगळे, का ते सर्वांचं जागा असते, सार्वजनिक ती व्यवस्था असते. तर त्यासाठी सर्वांचा सहभाग, सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. तर म्हणून जे मॅनेजमेंटमध्ये आहेत त्यांचं हे कर्तव्य असतं, ड्युटी असते की त्यांनी सर्व भक्तांकडनं टॅक्स किंवा धन गोळा करणे, दानच्या रूपामध्ये, आणि त्या धनाचा उपयोग सर्वांच्या हितासाठी योग्य प्रकारे करणे हे मॅनेजमेंटचं काम आहे, क्षत्रियांचं काम आहे. आणि आवश्यकता असं तसं सुरक्षा करणे ते पण आवश्यक, ते त्यांचं कर्तव्य असतं. आणि ते आपण बघतो की मंदिरामध्ये जे मॅनेजमेंट असतं ते सदैव लक्ष देतात की मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सर्वांसाठी जे जे आवश्यक आहे ती काळजी घेतात. वैश्य समाज, की जसं आपलं दुकान आहे गिफ्ट शॉप, ते त्यामध्ये की आपण जे काही उत्पादन थोडंफार करणार आणि त्याचा उपयोग धन कमवण्यासाठी, ज्याचा उपयोग मंदिर सेवेसाठी होईल, तर ते जे जे भक्त त्यामध्ये आहेत, काही व्यापार म्हणून किंवा काही वस्तू खरेदी करणे, काही विक्री करणे, तर ते वैश्यांचं कर्म आहे. किंवा गोरक्षा, अनेक मंदिरामध्ये आपल्या गोशाळा असते, तर ते त्याचे भक्त आहेत ते वैश्य समाजात येतील. वृंदावनचं जे गोप समाज आहे नंदबाबांचा, तो सर्व कृष्णांचा समाज वैश्य समाज आहे मूळ त्या वृंदावनामध्ये, गोकुळमध्ये. ज्यांचं मुख्य जे कर्म आहे शती, गोरक्षा आणि वाणिज्य, हे 3 गोष्टी आहेत. जे शेतीमाल आहे किंवा गोशाळेचा माल आहे, दूध, तूप, लोणी यांचं व्यापार करणे, गायीची रक्षा करणे आणि शेतीचा माल आहे, तर वैश्यांचं कर्म आहे. आणि शेवटचं शूद्र, की जे ज्या श्रमिक अशा सेवा आहेत जिथं श्रमदान आवश्यक आहे, स्वयंपाक म्हणा, साफसफाई, स्वच्छता आणि सगळी व्यवस्था ठेवणे, तर हे जे जे श्रम लागतील ते शूद्राचं काम.
तर ते लहान काम नाही आहे. भक्तीमध्ये ब्राह्मणाला खूप महत्त्व आहे आणि शूद्र जे आहे ते साफसफाई करणार, जे फुलमाळा करणार किंवा स्वयंपाक करणार, त्यांचं महत्त्व कमी आहे असं नाही आहे. भक्तीची विशेषता आहे की अगदी सामान्य ते सामान्य सेवासुद्धा ती योग्य भाव असेल तर ती महान समजली जाते, ती महान होते. म्हणून आपण जाणलं पाहिजे की भक्तीमध्ये किंवा वैष्णव समाजामध्ये, भक्त समाजामध्ये जो प्रवचन देतोय त्याचं मोठं महत्त्व आहे, जो स्वयंपाकामध्ये आहे त्याचं कमी महत्त्व आहे असं नाही आहे. प्रत्येकाचं महत्त्व आहे आणि ते समान आहे. म्हणून म्हटलं इथं की कोणताही वर्ण असू द्या, कोणताही आश्रम असू द्या, भक्तीची जी संधी आहे, सुविधा आहे, ती सर्वांसाठी समान आहे, सर्वांसाठी समान आहे. पद जे आहे पंतप्रधानचं पद एकालाच भेटणार, राष्ट्रपतीचं पद एकालाच भेटणार, पण भक्तीमध्ये जी संधी आहे भगवंतांना भेटण्याची, भगवंताच्या जवळ येण्याची, भगवंतांना आपलं बनवण्याची, ही समान संधी सर्व जीवांना सदैव सर्व स्थितीमध्ये शक्य आहे. ही भक्तीने शक्य आहे. ही भक्तीची महानता आहे की आपल्याला ते आपण माहीत पाहिजे. म्हणून आपण कधीही दुःखी व्हायची आवश्यकता नाही आहे की मला ती संधी भेटली नाही, मला असं नाही. जी पुतना होती राक्षसी असून सुद्धा, पुतना बालघातकी होती, ती लहान बालकांना रक्त प्यायची, पकडून रक्त प्यायची, त्यांचं मांस खायची. अशी बालघातकी असून सुद्धा जिने अतिशय दुष्ट हेतूने भगवान श्रीकृष्णांना जवळ घेतलं होतं, दूध पाजण्याच्या हेतूने किंवा अंतिमतः विष पाजण्याच्या हेतूने, तिला सुद्धा भगवंतांनी मातेचं स्थान दिलं भगवद्धामामध्ये, गुरुवृंदामध्ये. तर भगवंताचा हा महान गुण आहे. त्यांच्याजवळ कोणीही कोणत्याही इथून आलं त्याला ते आपलं समजतात किंवा ते महानता देतात. तर आपला भाव जर शुद्ध असेल भक्तीचा, सेवेचा, तर निश्चितपणे आपलं जीवन धन्य होईल. आणि बाहेरच्या समाजामध्ये आपण बघू शकतो तीच आहे की जे बुद्धिजीवी वर्ग आहे, जे शिक्षक आहे, जे पण जे नोकरदार वर्ग आहे, पेमेंट घेऊन जे शिक्षण शिकवणार ते शूद्र समाजामध्ये, जे विद्यादान करतात, शिकवणी घेत आहे तर पैसे घेत नाही, पालकांनी दिलं त्यांच्या स्वखुशीने, आपल्या इच्छेने, त्याच्यावर संतुष्ट आहे, तर ते ब्राह्मण. तर ब्राह्मण समाज कधीही पैसा कमवत नाही, तो कधीही पैसा डिमांड करत नाही, तो कधीही पेमेंट देत नाही. हे मुख्य लक्षण ब्राह्मणाचं. जे क्षत्रिय आहे त्यांच्यामध्ये शूरवीरता आणि समाजासाठी जीवन दान करण्याची सुद्धा तयारी असते. पुढे अन्याय होत असेल तर क्षत्रिय व्यक्ती वाट बघत नाही, मला कोणी बोलवेल की मला आवाज देईल. क्षत्रिय हा स्वतःहून अन्यायाच्या विरुद्ध उभा होतो, अन्याय थांबवण्यासाठी तो तयार असतो. ते लक्षण आहे क्षत्रियाचं की समाज रक्षा, संस्कृतीची रक्षा करण्यासाठी हा सदैव तयार असतो. जो वैश्य आहे तो प्रामाणिकपणे व्यापार करणार, फसवणार नाही. आजकाल समाजामध्ये आपण बघतो की फसवणूक जास्त आहे, म्हणजे प्रत्येक विभागात बघायला मिळते. आणि ते व्यापार तो वैश्य समाज नाही आहे, तो ज्या 4 वर्णामध्ये येतच नाही. आणि जो शूद्र समाज आहे तो कष्टाळू समाज असतो, तो काम चुकार नसतो. आजकाल बघायला मिळतं की लोक मोठं त्यांना रोजंदारी पाहिजे, 400 रुपये 500 रुपये दिवसाला, 500-600 रुपये, पण काम जे आहे, जे व्हायला पाहिजे प्रामाणिकपणे तसं करत नाही. केलं तरी ते काही वेळेस कमी असतं किंवा चुकीचं असतं, ते नंतर बिघाड त्याने होतो. तर आज प्रामाणिकता कुठंच बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे हे 4 वर्ण सुद्धा मूळ रूपामध्ये नाही. पण भक्तीच्या ह्या पद्धतीने किंवा भक्तीच्या संस्काराने, भक्तीच्या माध्यमातून समाजसुद्धा 4 वर्णामध्ये सुस्थितीमध्ये येऊ शकतो. समाजाला अजून जे असतात कलाकार, जे आपली कला दाखवून धन कमवतात, पेंटर आहे किंवा म्युझिशियन आहे, गायक आहे, हे सुद्धा शूद्र समाजामध्ये येते.
कला दाखवून धन कमवतात. तर काही असं वाटतं श्रीकृष्ण म्हणजे आम्हाला खूप कमी लेखलं आहे, हे अज्ञान आहे. लेबर क्लास हा अतिशय महत्त्वाचा आहे. धनगर समाज असो, लोहार असो किंवा सुतार समाज असो, शिंपी समाज, न्हावी समाज असो, यांचं खूप महत्त्व, कुंभार समाज असो, यांचं खूप महत्त्व आहे. त्याच्याशिवाय समाज चालूच शकत नाही. ज्या समाजाला न्हावीच नसेल कोणी केस कापायला तर अतिशय कठीण मोठी समस्या होते. तर लहानातला चांबा समाज अतिशय महत्त्वाचा आवश्यक समाज आहे, समाजाचा घटक आहे. म्हणून आपण बघतो की वर्णाश्रम किंवा ह्या वैदिक समाजामध्ये प्रत्येकाला एक मान होता, प्रत्येकाची एक विशेष जागा होती. जसं बैलपोळा आपण बघतो. बैलपोळा हा उत्सव जो आहे की बैल जो संपूर्ण समाजाच्या आपल्या मनुष्य समाजाच्या साठी कष्ट घेतो, धान्य पिकवून घेतो, त्याचा मान म्हणून, त्याचं महत्त्व म्हणून ते एक दिवस त्यांची पूजा केली जाते. तसंच मी बघितलं आहे आमच्या गावापासून की धनगर समाज, चांबा, प्रत्येक समाजाचा एक दिवस असं असायचा की त्यांचा मान व्हायचा, त्यांना पूजा त्यांची व्हायची, त्यांना एक मानाचं जेवण दिलं जायचं, त्यांना बोलवून त्यांचा सत्कार केला जायचा. हे आम्ही बघितलं आहे गावाकडे. तर आता म्हणजे 20-25 वर्षावर बघितलं आहे. तर आधी तर होतंच. म्हणून कधीही आधी बघतो विद्रोह की एक जो समाज आहे दुसऱ्या समाजाविरुद्ध विद्रोह करतोय की आम्हाला हे मिळत नाही, ते मिळत नाही, असं होतं. न मागता सर्वजण एकमेकाची काळजी घ्यायची आणि त्याने समाज हा अतिशय सुखी होता, अतिशय आनंदी होता. जेव्हा ना सर्व गुण्या गोविंदाने नांदत होते. तर ते भक्तीमुळे काय, भक्ती अशी भावना आहे की त्या भावनेने जीव हा कुणाचे शोषण करण्याचा विचार नाही ठेवत नाही. सर्व प्रभू आहे, मी सेवक आहे, मी दास आहे, ही भावना त्या भक्तीच्या मुळे सहज प्रत्येकामध्ये येते आणि त्याने सर्वांचं कल्याण होतं. ठीक आहे. आपण जे आता मी सुद्धा मॅनेजमेंटमध्ये नंतर मी जाऊन अल्टरमध्ये ऑफरिंग केली, मग मी माझे बदलत असतो. हां, तर म्हणून काय म्हटलंय की भक्ती समाजामध्ये एक वर्ण असा निश्चित नाही आहे. कुणाचं एक वर्ण असं निश्चित नाही. जसं मी समजा ते प्रवचन देतोय, पण माझा मुख्य मला आवडती सेवा साफसफाई, स्वच्छता, मी सदैव त्यामध्ये बिझी असतो. तेवढंच नाही, सर्वच काही स्वयंपाक किंवा जे काही आवश्यक असेल. तर वैष्णव हा या 4 वर्ण आश्रमाच्या पलीकडे आहे. भक्ती जी आहे या 4 वर्ण आश्रमावर अवलंबून नाही आहे. ही एक शेवटचा मुद्दा आपण समजून घेऊ या निमित्ताने की आपला वर्ण कोणता, आश्रम कोणता हे महत्त्वाचं नाही आहे आणि तो एक निश्चित कधी होत नाही, तो बदलत असतो काय. पण एक महत्त्वाचं जे घटक आहे जो बदलत नाही ते भगवंताची सेवा. म्हणून वैष्णव जो आहे तो ब्राह्मण नाही आहे, तो क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही. वैष्णव हा ह्या जगाच्या पलीकडे आहे. तो वैकुंठाचा, भगवंताचा नित्य सेवक आहे. तर वर्णाश्रम व्यवस्था ह्या जगामध्ये, वैकुंठ आपल्या भौतिक जगामध्ये, ज्याने भक्तीपर्यंत यायला मदत मिळणार. पण एकदा भक्तीमध्ये आल्यानंतर त्यांचं महत्त्व जास्त विशेष काही नसतं, सर्व समान होऊन जाते. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 समवेत गौशोत्तरंद की जय, जंतराश्रम भगवत महाप्राण की जय, श्रील प्रभुपाद की जय, निताय गौश प्रेमानंदे हरे कृष्ण. दर्शनार्थी लोक आता